दिवाळी फराळामध्ये आवर्जून तयार केला जातो तो म्हणजे अनारसा. पण बऱ्याचदा आपण अनारसा तयार करताना काही चुका करतो की ज्यामुळेच अनारस्याला इतकी छान जाळी पडत नाही. या अनारस्याला जाळी पडण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा, गुळाचं प्रमाण काय असायला पाहिजे, पण ह्या सगळ्यासोबत आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे प्रत्येक अनारशाला इतकी छान जाळी पडेल, हे अनारसे इतके छान खुसखुशीत तयार होतील आणि अनारसा तुमचा कधी म्हणजे कधीही बिघडणार नाही. तुम्ही या जर चुका टाळल्या तर मात्र तुमचे अनारसे असे इतके मस्त जाळीदार आणि खुसखुशीत तयार होतीलच. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे 1 किलो या प्रमाणामध्ये तांदूळ घेणार आहोत. बरोबर 1 किलो या प्रमाणामध्ये हे आपण जुने आणि जाडे असलेले रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचेच तांदूळ घेतले पाहिजेत असं काहीही नाही, पण ज्या तांदळाचा भात मोकळा सळसळीत होतो असे कुठलेही जाडे तांदूळ तुम्ही घेऊ शकता. शक्यतोवर इंद्रायणी तांदूळ सोडून बाकी कुठलाही तांदूळ वापरला तरीही चालेल, कारण इंद्रायणी तांदळाचा भात चिकट होतो, त्यामुळे इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचे नाहीत. आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असे 3 ते 4 पाण्यात चोळून चोळून धुवायचे आहेत. मी घेतलेले तांदूळ रेशनचे आहेत, त्यामुळे मी अगदी चोळून हे धुणार आहे. 3-4 पाण्यामध्ये हे स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये आता भरपूर असं पुरेसं पाणी घालायचं आणि हे झाकून आपल्याला 3 दिवस असंच ठेवून द्यायचं आहे. फक्त रोज आपल्याला सकाळी यामधलं पाणी बदलायचं आहे. मी सोमवारी सकाळी 8 वाजता तांदूळ भिजायला घातले होते. आज बघा मंगळवार आहे. मंगळवारी हे असे तांदळाला थोडंसं फेस आलेलं आहे. हे एकदा हलक्या हाताने फक्त हे असं खालीवर करायचं आणि आपल्याला हे पाणी बदलायचं आहे. हे पाणी काढायचं, पुन्हा आपल्याला स्वच्छ असं दुसरं पाणी घालायचं. हे सगळं असं प्रक्रिया आपल्याला रोज सतत 3 दिवस करायची आहे. जर आपण सोमवारी तांदूळ भिजायला घातले तर मात्र 3 दिवस पूर्ण होऊन 4थ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ काढायचे आहेत. जर एखादा दिवस जास्त झाला तरीही चालेल. मी सोमवारी तांदूळ भिजायला घातले आणि शुक्रवारी आज तुम्हाला दाखवत आहे. बघा, पातेला मी असं थोडंसं हलकंसं असं टॅप केलं तर खालून ना पाण्याला एक बुडबुडा येतोय. हे असे बुडबुडे आले याचाच अर्थ आपले हे तांदूळ व्यवस्थित फर्मेंट झालेले आहेत. हे असा तांदळाला आलेला बुडबुडा हे आपल्याला दर्शवतो की आपल्या अनारस्याला छान अशी जाळी पडणार आहे. दुसरी महत्वाची खूण म्हणजे बघा, हे तांदूळ मी असे हातावर घेतले आणि असे सहज बोटाने चोळले तर त्याचं पूर्ण असं चीक निघत आहे. म्हणजे अगदी पीठ माझ्या बोटांनीच हे तयार होत आहे. ही दुसरी खूण आहे की आपले तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत. हे असे इतके छान तांदूळ भिजायला हवेत, तांदळाच्या पाण्याला बुडबुड आला पाहिजे आणि पिठूळ असं हे तांदूळ झाले पाहिजेत. इतके हे तांदूळ भिजले म्हणजे आपले तांदूळ व्यवस्थित फर्मेंट झाले आहेत. आणि मग त्यानंतर आपल्याला ह्या तांदळातलं पाणी स्वच्छ काढायचं. 2 ते 3 पाण्यामध्ये तांदूळ धुवायचे आणि चाळणीमध्ये असे चांगले व्यवस्थित नितळायला ठेवायचे. आपल्याला हे तांदूळ चाळणीमध्ये साधारण 10 ते 15 मिनिटं नितळायला ठेवायचे, म्हणजे जास्तीचं सगळं पाणी निथळून जातं. त्यानंतर एक सुती कापड घ्यायचं आणि त्यावर घरामध्येच आपल्याला हे तांदूळ असे वाळायला ठेवायचे आहेत. आपण सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक काय करतो तर तांदूळ बराच वेळ वाळवतो. तर आपल्याला अजिबात पंख्याखाली उन्हात अजिबात वाळवायचं नाहीये. तर या तांदळामधलं मॉइश्चर तसंच राहिलं पाहिजे. याकरता फक्त आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे तांदूळ वाळत घालायचे आहे. पहा, मी तांदळावरून हात फिरवला तर माझ्या हाताला तांदूळ लागत नाहीयेत, पण मूठ घेतली आणि अशी दाबली तर हाताला बरेचसे तांदूळ लागलेले आहेत. ही पहिली खूण. आणि दुसरी खूण म्हणजे हे बघा, हे सहज असं बोटाने पीठ होतंय. तिसरी खूण म्हणजे काय आहे तर तांदळाचं ना वरचं आवरण फक्त कोरडं असायला पाहिजे, पण आत मात्र अतिशय ओलसरपणा असायला पाहिजे. म्हणजे सहज नुसता हाताने तांदूळ चुरला गेला पाहिजे इतकं आपल्याला हे तांदूळ ओलसर असायला पाहिजेत. फक्त मला एवढंच सांगायचंय की तांदळाचं बाहेरचं आवरण कोरडं व्हायला पाहिजे, पण आतून तांदूळ पूर्णतः ओलसर असायला हवेत. एवढी ही फार महत्वाची खूण आहे, ती लक्षात ठेवा. आता थोडे थोडे तांदूळ करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि शिल्लक राहिलेले जे तांदूळ असतील ते असे ना झाकून ठेवायचे, म्हणजे त्यातला ओलसरपणा कमी होत नाही.
तांदूळ सगळे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतले की मग अशा मैदा चाळण्याच्या चाळणीने आपल्याला हे हे पीठ असं चाळून घ्यायचं आहे। बघा या पिठामध्ये सुद्धा किती ओलसरपणा आहे, अशी मूठ वळली जाते। आपण काय करतो, थोडे तांदूळ जास्तीचे वाळवतो, त्यामुळे ना पीठ सुद्धा अगदी बारीक मैद्यासारखं येत नाही। तांदूळ सुद्धा थोडे कमी भिजवलेले असतात, त्यामुळे ते व्यवस्थित फर्मेंट झाले नसतात, म्हणूनच आपल्याला अनारस्याला जाळी पडत नाही। तर तांदूळ 3 दिवसाऐवजी 4 दिवस भिजवले तरीही चालेल आणि तांदळामध्ये ओलसरपणा ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे। आता हे बघा थोडासा हा भरडसर भाग निघालेला आहे, हा काय करायचं, आता आपण पुन्हा ना जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरे तांदूळ दळणार असतो ना, त्यावेळेस त्यामध्ये घालायचे, सोबत आणखीन तांदूळ घालायचे आणि मग या पद्धतीने सगळे आपल्याला हे तांदूळ असे वाटून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तांदळामध्ये बघा अजूनही बरंच मॉइश्चर आहे, अगदी हे ओलसर आणि गारगार पीठ माझ्या हाताला लागत आहे। मूठ सहज वळली जाते, इतक्या या तांदळामध्ये ओलसरपणा असायला हवा। आता बघा यामधलं फक्त 1 किलो तांदळामधलं अर्धी वाटी हे माझं भरड निघालेली आहे। ही भरड आपण इडलीच्या पिठात किंवा थालीपीठ बनवताना त्यामध्ये वापरलं तरीही चालेल। आता मात्र आपल्याला यातला ओलसरपणा कमी व्हायला नको, म्हणून भराभर लगेच यामध्ये गूळ मिसळून घ्यायचा आहे। तर आता गूळ किती घालायचं, तर गूळ आपल्याला ना अगदी हा बघा असा मऊसूत आणि छान असा केशरी रंगाचा जो गूळ असतो ना, तो आपल्याला घालायचा आहे। असा मऊ असलेला गूळ शक्यतोवर निवडायचा आणि अगदी छान असा बारीक चिरून आपल्याला हा गूळ घ्यायचा आहे। हा गूळ किती घ्यायचा, तर बरोबर आपल्याला 750 ग्रॅम इतका गूळ घ्यायचा आहे। म्हणजे 1 किलो तांदळासाठी 750 म्हणजे पाऊण किलो गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे। तांदळाच्या पिठामध्ये ओलसरपणा असताना लगेचच गूळ यामध्ये मिसळून घ्यायचा आहे। जर आपण गूळ मिसळायला उशीर केला तर तांदळाच्या पिठामधलं ओलसरपणा अगदी कमी होतो आणि मग गूळ व्यवस्थित मिसळला जात नाही। त्यामुळे हा असा ओलसरपणा असताना गूळ व्यवस्थित मिसळला जातो आणि आपल्या अनारस्याला पर्यायाने जाळी सुद्धा छान पडते। मी आता नेहमी या गुळाचे अनारसे करते, त्यामुळे मला या गुळाचा अंदाज आहे, म्हणून मी सगळा गूळ एकत्र मिसळून घेतलेला आहे। पण तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर सगळा गूळ एकाच वेळी मिसळायचा नाही, थोडा थोडा करून गूळ मिसळायचा आणि मग हे मिक्सर मध्ये घालून चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे 1 मिनिटाच्या आतच आपलं अगदी व्यवस्थित गूळ मिसळून तयार होतो। बघा काय मस्त मऊसूत असं हे आपलं मिश्रण तयार झालं आहे। पण जर तुमच्या मिश्रणामध्ये किंवा पिठामध्ये गुळाचं प्रमाण जास्त झालं ना, तर मग पीठ अगदी जास्तीचं सैल होईल आणि मग आपण काहीही करू शकत नाही। त्यामुळे थोडा थोडा करूनच गूळ मिसळायचा आहे आणि सगळं पीठ या पद्धतीने असं तयार करून घ्यायचं आहे। पिठामध्ये गूळ कमी झाला ना तर एखाद वेळेस आपण मिसळू शकतो, पण जास्त झाला ना तर मात्र मग आपल्याला पुन्हा 3 दिवस तांदूळ भिजत घालून त्यापासून तयार केलेलं पीठ यामध्ये मिसळावं लागेल। त्यामुळे अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये गूळ मिसळायचा आहे। आता हे आपण पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे। हाताच्या उष्णतेमुळे हे आणखीन असं थोडंसं सैलसर होतं। बघा आपण पिठामध्ये म्हणजे तांदळामध्ये बरंचसं मॉइश्चर ठेवलं होतं, त्याचबरोबर गुळाचं प्रमाण सुद्धा अचूक घेतलं होतं, गूळ सुद्धा मऊ घेतला होता। त्यामुळे अगदी आपली चपात्यांची जशी कणिक होते ना, तसं हे आपलं असं पीठ बनवून तयार झालेलं आहे। पण जर तुमचे तांदूळ थोडेसे जास्तीचे वाळले असतील किंवा कोरडे असतील, त्याचबरोबर गूळ सुद्धा असा इतका मऊसूत नसेल, तर थोडंसं कोरडं पीठ होऊ शकतं। पण 1 किलो तांदळासाठी 750 ग्रॅम गुळापेक्षा जास्तीचं प्रमाण अजिबात वापरू नका। नंतर हे जरी पीठ कोरडं झालं ना तरी आपल्याला थोडंसं दुधाचा हात घेऊन हे पीठ मळता येतं। त्यामुळे पीठ ओलसर झालं नाही म्हणून आणखीन जास्तीचं आपण यामध्ये गूळ घालायचं नाही। आता बघा हे असे छान कणकेसारखे गोळे तयार करून आपण हे 1 दिवस असे डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत। हे पीठ मी डब्यामध्ये ठेवल्यानंतर बघा कसं पसरल्यासारखं झालेलं आहे। हीच ती खूण आहे की आपल्या अनारस्याला खूप छान जाळी पडेल। आता आपण दुसऱ्या दिवशी हे पीठ पाहतोय, मी लगेचच हे अनारसे करून दाखवते। तुम्ही जेवढं जास्त ठेवाल ना तेवढं आणखीन पीठ आपलं छान होतं। बघा कालच्या पेक्षा आज आणखीन असं हे पसरल्यासारखं दिसतंय। हे पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। अजून जर 2-3 दिवस ठेवलं ना तर आणखीन छान पीठ तयार होईल, पण मी तुम्हाला एकच दिवस ठेवल्यानंतर लगेच हे पीठ दाखवतेय। आपल्या पिठाला ना छान चकाकी आलेली आहे, रंग छान आलेला आहे आणि अगदी छान मऊसूत असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। बघा या गोळ्याला कुठेही क्रॅक्स गेलेले नाहीयेत।
आता आपण लगेच आहे ना अनारसे तयार करायला घेऊ. म्हणजे जरी एखाद दिवस जरी पीठ मुरलं ना तरी सुद्धा आपले अनारसे छानच होतात. उरलेले जे पीठ आहे ते पुन्हा झाकून तुम्ही असं रूम टेम्परेचरला महिनाभर असंच ठेवू शकता. आता बघा पीठ आपलं छान असं मळून तयार झालेलं आहे. आपलं पीठ अजिबात कोरडं झालं नाही, कारण आपण पिठामध्ये ना ओलसरपणा ठेवला होता, त्यानंतर गूळ सुद्धा मौसूद घेतला होता, त्यामुळे मला इथे दूध वगैरे घेण्याची काहीच गरज लागली नाही. पण जर तुमचं पीठ कोरडं झालं असेल तर मात्र अगदी चमचाभर दूध फक्त यामध्ये घालायचं आणि पीठ चांगलं असं मौसूद मळून घ्यायचं आहे. आता आपण अनारसे करायचे पाहतोय. ते इथे मी एक प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे, थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि ना बोटाला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे, कारण अनारसा थापताना बोटाला तो थोडासा चिकटू शकतो. म्हणून हे असं ना थोडंसं बोटाला तेल लावलं की अनारसे बोटाला चिकटत नाहीत. आणि असं प्लॅस्टिकच्या सीटवर जरी थापून घेतले तरीही चालेल. जर तुम्हाला थापता येत नसेल तर यावर आणखीन दुसरी एक प्लॅस्टिकची शीट घालायची आणि आपण जसं पुरी लाटतो तसं लाटलं तरीही चालेल. मी अगदी पातळ अनारसे करणार आहे, कारण आमच्याकडे ना थोडेसे कुरकुरीत अनारसे आवडतात. जर तुम्हाला थोडेसे ना जाडसर केले तर मस्त खुसखुशी तयार होतील. आता ही दुसरी पद्धत बघा, असं बोटांवर सुद्धा तुम्ही गोल गोल फिरवून अनारसा तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने केले तरीही चालेल. असं ना मी थोडंसं अनारसा बनवून घेतला, त्यानंतर त्याला थोडीशी खसखस लावली आणि मग पुन्हा थोडंसं बोटाने असं पसरवून घेतलं. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने केले तरीही चालेल. एका वेळी तुम्ही 5-7 अनारसे थापून ठेवले आणि मग नंतर तळायला घेतले तरीही चालेल. मी साधारण हे असे 4-5 अनारसे तयार करून घेणार आहे आणि मग लगेच तळायला घेणार आहे. तळण्यासाठी तुम्ही जे काही तेल किंवा तूप गरम करायला ठेवलं असेल ते मध्यम गरम असायला हवं. बघा मी हा अनारसा तुपामध्ये घातल्यानंतर तो हलकेसे बुडबुडे येऊन मग छान तरंगून वर आला. असा तरंगून वर आला की मग त्यावर थोडं थोडं झाऱ्याने हे असं तूप उडवून घ्यायचं आहे. बघा अगदी छान अशी या अनारसाला जाळी पडलेली आहे. असा हा अनारसा तयार झाला पाहिजे. जर तेलाचं टेम्परेचर अगदीच कमी असेल तर मात्र तेलामध्ये अनारसा विरघळला जातो आणि जर तेलाचं टेम्परेचर खूप जास्त असेल तर मात्र अनारसा पटकन काळपट होतो आणि त्याला विशेष अशी जाळी पडत नाही. पण बघा अर्धवट हा अनारसा असा मी तळून झाल्यानंतर झाल्यावर घेऊन मग तो असा छान तळून घेतलेला आहे. बघा याला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे. आता एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये हे अनारसे असे उभे करायचे, म्हणजे जास्तीचं सगळं तेल निथळून जातं. आता अनारसाला जाळी न पडण्याची 3 महत्वाची कारणं पाहू. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे तांदूळ व्यवस्थित फर्मेंट न होणं. म्हणजे कधी कधी 3च दिवस तांदूळ भिजवले जातात पण त्यामुळे ते व्यवस्थित फर्मेंट झाले नसतात, म्हणून 3 ऐवजी 4 किंवा 5 दिवस तांदूळ भिजवले तरीही चालेल. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे गूळ घेतलेलं प्रमाण. गुळाचं प्रमाण कमी झालं तर अनारसाला जाळी पडत नाही आणि जास्त झालं तर तेलामध्ये विरघळतात. आणि तिसरं म्हणजे तळतानाचं तेलाचं टेम्परेचर मध्यम असायला हवं. आता सगळेच अनारसे मी असे चाळणीत उभे करून ठेवले, म्हणजे जास्तीचं तूप सगळं निथळून बाजूला जातं आणि अनारसे तेलकट होत नाही. अनारसे सुरुवातीला ना थोडेसे नरमच असतात, पण रूम टेम्परेचरला आले की मग ते छान असे कुरकुरीत तयार होतात. हे अनारसे बघा काय मस्त जाळीदार तयार झालेले आहेत. आपण चाळणीमध्ये घालून उभे करून निथळत ठेवले, त्यामुळे अजिबात तेलकट झालेले नाहीये. आपण घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर होतं. तांदूळ व्यवस्थित भिजवले होते. गुळाचं प्रमाण जर अचूक झालं ना तर हे असे इतके मस्त कुरकुरीत अनारसे तयार होतात. मी पातळ केले त्यामुळे छान कुरकुरीत झाले, पण हा अनारसा बघा मी जाड केलेला आहे त्यामुळे मस्त असा गाभेदार खुसखुशीत अनारसा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या दिवाळीला हे अनारसे असे नक्की तयार करून पहा. आणि आता हे अनारसे ठेवायचे कसे बरं, तर मी इथे ना हे पोहे ठेवलेले आहेत, त्यावर ही चाळण ठेवलेली आहे. पोह्यांच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल, म्हणजे ना या अनारस्यामध्ये आणखीन जर काही तूप किंवा तेल असेल तर ते सगळं असं निथळून या पिठामध्ये किंवा पोह्यांमध्ये येतं आणि अजिबात अनारस्यांमध्ये तेल किंवा तूप शिल्लक राहत नाही. या पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये महिनाभर तुम्ही अनारसे ठेवू शकता. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. या दिवाळीला नक्की असे हे अनारसे तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.